नमस्कार मित्रांनो नक्कीच या युट्यूबचे थंबनेल आहे ते पाहून तुम्ही व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली असेल। तर मित्रांनो होय, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपण जर एखाद्या परीक्षेविषयक स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरला तर फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्याला त्याची जी फी असते परीक्षा फी ती ऑनलाईन पद्धतीने पे करावी लागते किंवा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने दुसरी कोणतीही आपल्या एटीएम फी भरायची किंवा पेमेंट करायचे। तर अशा वेळेस आता सध्या आपल्या एटीएम ते पेमेंट होत नाही। तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि बेल आयकॉनला क्लिक करून नक्की ठेवा। मित्रांनो, तुमच्या नक्कीच फायदेशीर माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओला उशीर न करता व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या एटीएमने ऑनलाईन पेमेंट झाली पाहिजे असं वाटत असेल तर तुम्हाला काय करायचंय, सुरुवातीला तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये योनो ॲप जे एसबीआयचं योनो ॲप आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचंय। इन्स्टॉल केल्याच्या नंतर समोर हा व्हिडिओ कंटिन्यू पहा। मित्रांनो, यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील जे योनो ॲप दिसतंय अशा प्रकारचं योनो ॲप आहे ते योनो ॲप तुम्हाला इथून ओपन करायचं आहे। त्यावर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर ते ॲप अशा प्रकारे ओपन होईल। यामध्ये तुम्हाला तुमचा एमपिन टाकून किंवा लॉग इन डिटेल टाकून तुम्हाला इथे त्या लॉग इन करायचं आहे। योनो ॲप लॉग इन झाल्याच्या नंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर तुमच्या प्रोफाईल ओपन होते। अशा प्रकारची प्रोफाईल ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला वरती ऑप्शन दिसतंय अकाउंट्स ऑप्शन दिसते। मित्रांनो, फक्त तुम्हाला त्या अकाउंट्सवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर माय बॅलेन्स, माय डिपॉझिट, माय बॉरोविंग्स, माय इन्व्हेस्टमेंट, माय इन्शुरन्स, माय क्रेडिट कार्ड, माय वेअर ब्लेस, रिवॉर्ड, डेबिट कार्ड असे भरपूर ऑप्शन दिसतील। त्यामध्ये डेबिट कार्ड जे ऑप्शन दिसते तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे। डेबिट कार्डवर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुमचं डेबिट कार्ड तुमच्या समोर येईल। यामध्ये तुमचं नाव येईल आणि एटीएम कार्ड आपलेच आहे का नाही यासाठी शेवटचे 4 आकडे दिसतात, ते अंक बरोबर आहे चेक करून तेच असेल तर समोर प्रोसेस करायचे। मॅनेज युजेस लिमिट जे खाली ऑप्शन दिसते मॅनेज युजेस लिमिट त्यावर तुम्हाला क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर इथे भरपूर ऑप्शन आहेत, डोमेस्टिक युजेस, एटीएम ट्रान्झॅक्शन, ई कॉमर्स ट्रान्झॅक्शन, कॉन्टॅक्ट लिस्ट, POS, मर्चंट ट्रान्झॅक्शन। इथून तुम्ही तुमचे ट्रान्झॅक्शन ऑन ऑफ करू शकता। समजा एटीएमचे ट्रान्झॅक्शन तुम्हाला बंद करायचे तर त्याला ऑफ करून ठेवायचं आहे। ऑफ केल्याच्या नंतर तुमच्या एटीएमचे ट्रान्झॅक्शन होणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळे त्याला ऑन करून ठेवा। आपल्याला महत्त्वाचं आहे मित्रांनो, ई कॉमर्स ट्रान्झॅक्शन ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी ई कॉमर्स ट्रान्झॅक्शन तुमच्या एटीएमचे ऑफ असले पाहिजे, ऑन असले पाहिजे। जर ते ऑफ असेल तर त्याला ऑन करून ठेवा आणि ऑन केल्याच्या नंतर तुम्हाला सिंपली सेव्ह चेंज या बटनवर क्लिक करायचे आहे। सेव्ह चेंजवर केल्याच्या नंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP, तो OTP इंटर OTP येथे टाका आणि फक्त मित्रांनो तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचे आहे। सबमिट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे तुमचं सेव्ह चेंजेस होऊन जातील आणि तुम्ही आता कोणत्याही परीक्षेचे किंवा ऑनलाईन पेमेंट तुमच्या एटीएम थ्रू करू शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।